शाळेसाठी टिफिन करायला घेतला आणि मुलगी म्हणाली, आज टिफिनला काहीतरी चटपटीत दे. चटपटीत काय करावं हे तर काही सुचलं नाही. पण मी पोळी लाटून घेतली आहे इथे आणि त्याच्यावरती 1 चमचा तूप घातलेला आहे. 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, त्याच्यानंतर चाट मसाला घातलेला आहे, वरून कोथिंबीर घातलेली आहे. सर्व बाजूला अशी पसरवायची आहे आपल्याला हा मसाला. त्यानंतर रोल करून घ्यायचे. मधोमध असे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण असं गोलाकार असं दुमडून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशी पोळी लाटून घ्यायची आहे. असं अशा पद्धतीने ते दुमडून घ्यायचं आहे. वरून सुकं पीठ लावायचं आहे आणि पोळी आपली इथे लाटून घ्यायची आहे. खाण्यासाठी मस्त एकदम चटपटीत लागते. मुलींनी तर एकदम आवडीने खाल्ली आणि टिफिनसुद्धा संपून आली. त्यानंतर पोळी लाटून आपल्याला थोडीशी जाडसरच करायची, एकदम पातळ करू नये. आणि तव्यावरती ह्याला छान अशी दोन्ही साईडून शेकून घ्यायची आणि वरून आपल्याला ह्याच्यावरती तूप लावायचं आहे. तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता. आणि मग काय टिफिनसाठी लच्छा पराठा आपल्या इथे तयार झाले. थोडंसं असं दुमडून घ्यायचं आपल्याला हे बघा आणि लच्छा पराठा मस्त एकदम तयार होतो. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.